श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत महादेवांची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे. 3 वेळा तुमचं नाव घ्या मनामध्ये. ही जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे, टाइमलेस आहे. तुम्ही जेव्हा बघता तेव्हा रेझोनेट होईल. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. तर इथं आपण बघणार आहोत महादेवांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहे. तर महादेव इथं सांगत आहे की तुमच्यात एक शक्ती आहे, पण ती शांततेत वापरा. महादेव अपेक्षा ठेवतात की तुम्ही घाई न करता योग्य वेळेची वाट पाहावी. जे तुमच्यासाठी थांबलं आहे ते तुमचं काम असेल, जॉबसाठी तुम्ही कुठं अप्लाय केला असेल, बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल, अजून काही तुम्ही प्रॉपर्टी संदर्भात वाट बघत असाल तर त्यात तुम्हाला थोडं ते सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी थांबल्या असतील, पण ते तुमच्या भल्यासाठीच हे महादेव सांगत आहे. आणि महादेव सांगताय की सत्य राहा, प्रामाणिक राहा. तुम्ही इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचं सत्य दडपतात तुम्ही. आणि महादेव म्हणतात सत्य बोला, पण शांततेत, अहंकार सोडून आणि समर्पण करून. तुमची समस्या मोठी नाही आहे, पण अहंकाराचा भार खूप मोठा आहे तुमच्यावर. थोडं ते सोडा. आणि महादेव म्हणतात की उरलेलं जे काही तुमचं अडचणी आहेत ते माझ्यावर पूर्ण तुम्ही सरेंडर करा, माझ्यावर सोडून द्या, माझ्यावर विश्वास ठेवा. आध्यात्मिक तुमची साधना वाढवा. तुमचं मन भौतिक गोष्टीमध्ये अडकलं आहे. दररोज थोडा वेळ तुम्ही जप, ध्यान, ओम नमः शिवायचा उच्चार करा. कर्म शांत ठेवा, कर्म शुद्ध ठेवा. कुणी चुकीचं वागलं तरी तुम्ही योग्य मार्ग सोडू नका. तुमचं कर्मच तुमचं रक्षण आहे. वारंवार महादेवाचं आठवत राहा, महादेव नाम आठवत राहा. शिवमंत्र कानात तुमच्या घुमत असेल आणि एकटेपणा शांत वाटत असेल तुम्हाला, महादेवाचं नामस्मरण करा, त्यांचा ओम नमः शिवायचं उच्चारण करा. क्लेम करा ही रीडिंग ओम नमः शिवाय कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि लाईक करा, फॉलो करा. यूट्यूबवर असेल तर सबस्क्राईब करा. आणि पर्सनल रीडिंगसाठी मला DM करा. थँक्यू.